येऊ द्या ना नंतर, जीव वाचवायचा अधिकार आहे ना मला. 6 जणांचा मार खाऊ असं तर तुम्ही पण मला सांगणार नाही. आणि पोलीस काय करतायत बघितलं ना आम्ही, सोडून दिलं पोलिसांनी. 6 जण आहेत. आर्म ऍक्ट लावला का नाही लावला? बंदूक तुम्हाला लोकांना घाबरवण्यासाठी दिली का तुमच्या संरक्षणासाठी दिली? नाही लावलाय, पोलिसांनी आर्मॅट लावलाय, पिस्तूल जप्त केलंय, परवाना घेतलाय त्याचा काढून. अभिनंदन आहे. पण 6 जण मला मारतायत, मला जखम झालेली आहे, माझी दाढ पडलेली आहे. इथं जखम दिसते तुम्हाला, दाखवा ना. का नाही अटक केलं? का सोडून दिलं 2 तासामध्ये? कुणाच्या आशीर्वादाने सोडून दिलं? आणि मी चॅनलमध्ये काय विचारलो काल विचारा ना. मी त्या डिबेटमध्ये कालच्या काय चर्चा होती? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा तो शर्मा नावाचा जो हरियाणामधला आमदार आहे त्याचा निषेध केला. भगतसिंग कोश्यारीचा पद्मभूषण पुरस्कार मागे घ्या म्हणालो. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचा अपमान केल्याला चालतो? शिवाजी महाराजांचा अपमान केल्याला चालतो? त्या प्रशांत कोरटकरनं शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांना आमच्या शिव्या दिल्या, चार्जशीट तुम्ही दाखल केली नाही, हेच बोललो मी चॅनलवर. याचा राग घ्यायला यायचं कारण काय? हा कोण आहे? बीजेपीचा नाही तर. आणि हा इतिहास तज्ञ म्हणून बोलावता. तुम्हाला विनंती आहे, एक शोध निबंध दाखवा इतिहासावरचा, एक पुस्तक दाखवा, एमफिल दाखवा, पीएचडी दाखवा. मी राजकारण सोडतो. गुंडांना बोलवता, पिस्तूल लावलेल्या 6 माणसं घेऊन तुमच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत असा आरोप करत होता. तुम्ही शोधा, तुम्ही पत्रकार आहात, शोधा, दाखवा महाराष्ट्राला, मलाही माहित होईल.